विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थिनी यांनी NEE-UG परीक्षेमध्ये वारंवार होत असलेल्या घोटाळ्यांविरुद्ध जाहीर निदर्शनं व जाहीर निषेध संबंधितांचा करत विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केलेत। यावेळी आमचे जे नुकसान होतं त्याला कोण जबाबदार असं म्हणत भविष्यात आम्ही आमचे करायचं काय, प्रत्येक वेळी कुठपर्यंत गप्प बसायचं असं म्हणत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करत जाहीर निषेध केला। या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः संताप व्यक्त करत आमच्या झालेल्या नुकसानाचं करायचं का, त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही, सगळं आमचं नुकसान भरपाई द्यावीच लागेल, आम्हाला न्याय द्यावाच लागेल असं म्हणत विद्यार्थी संघटना यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी जाहीर निषेध व्यक्त केला। अन्यायासाठी ज्या वेळेस एक विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्यावेळेस त्याने केवळ विद्यार्थ्यांचं कष्ट नसतं, त्यामध्ये असणारं त्यांच्या पालकाचं, आई वडिलांचं, भावाचं, बहिणीचं, मित्रांचं, सर्वांचं कष्ट असतं आणि त्या कष्टाला काळिंबा फासणारी घटना आज आपल्या देशामध्ये घडली आहे। NTA नामक जी संस्था आहे 2017 साली त्या संस्थेचा आपण म्हणण्यापेक्षा सरकारने ही संस्था निर्माण केली की परीक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या परीक्षेत कोणताही प्रश्न निर्माण न व्हावा ह्यासाठी ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली। तरी सुद्धा जर आपण पाहिलं तर 2024च्या ह्या नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय होताना आपण पाहिला आहे। 4 मार्च 2024 रोजी विशाल चौरसिया नामक एक व्यक्ती ऑनलाईन व्हिडिओ पोस्ट करतो आणि खुलं आव्हान देतो सर्वांना की नीटचा पेपर ह्यावेळी फोडणार, आणि एवढा असताना सुद्धा NTA ह्याच्यावरती दुर्लक्ष केलं। असो, ती म्हणली ही सर्व बातमी असणारी, ही सर्व खोटी बातमी आहे, मान्य। आणि ह्यानंतर एक सेंटर, हरियाणामधील सेंटर, या ठिकाणी त्यांनी 10 ते 15 लाख रुपये घेऊन विद्यार्थ्यांना अशी हमी दिली की तुम्ही इथं या आणि पेपरच्या ऐवजी फक्त पेपरला बसल्यासारखं ढोंग घ्या, आम्ही तुमचा पेपर सोडवू आणि गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेऊन द्यायची जबाबदारी आमची राहील, अशी व्हायरल झालेली क्लिप आहे मित्रांनो। हा सर्व असणारा विद्यार्थ्यांवरचा अन्याय अखिल भारतीय विद्यार्थी तथा सर्व विद्यार्थी कधीही सहन करणार नाही। ज्या वेळेस आपल्या घरातला असणारा कोणता पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे देवाच्या रूपाने बघत असतो, आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा असतील की आमच्या घरातील असणारा जो सदस्य आहे तो अगदी ठणठणीतपणे बरा व्हावा, पण जर असे पैसे देऊन जर लाचारी करून डॉक्टर झाले तर पुढे आपल्या भारत देशाचा असणारा घात हा 100% निश्चित आहे। विद्यार्थी परिषद या सर्व असणाऱ्या गोष्टीचा जाहीर निषेध करते। भ्रष्टाचारी प्रशासन तुम एक काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो, भ्रष्टाचारी प्रशासन तुम एक काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो तीव्र स्वरूपात निषेध करते आणि विद्यार्थी परिषद अशी मागणी करते की असणाऱ्या सर्व गोष्टीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि CBI चौकशी लागावी। त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 10 ते 15 लाख रुपये देऊन आपल्या मुलाचं भविष्य सिक्युअर करायला बघितलं आणि आपल्यासारख्या 24 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय केला, त्या प्रत्येक पालकावर, प्रत्येक विद्यार्थ्यावर कायद्याने आणि प्रशासनाने एकदम ताबडतोब प्रकारची चौकशी लावावी, त्यांना होणारी प्रत्येक शिक्षा करावी। बोला भारत माता की जय। अशा भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय सुद्धा विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये दिसून आलेला आहे। त्याचबरोबर निकालाच्या तारखेमध्ये सुद्धा तफावत करून आधीच्या तारखेला लागणारा निकाल जेव्हा लोकांचं लक्ष लोकसभा निकालांकडे असताना हा सगळा भोंगळ कारभार झाकून घेण्यासाठी त्यांनी नीटचा निकाल 4 जून रोजी लावून सर्व विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे। हा निकाल विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या नैसर्गिक सूत्राच्या विरोधात नसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हा अन्याय कदापि सहन करणार नाही। विद्यार्थियों के सम्मान में, मैदान में, म्हणूनच या देशव्यापी निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही ही लढाई उभारत आहोत। आमची ही लढाई या प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी आहे ज्याने रात्रीचा दिवस करून अहोरात्र प्रामाणिक कष्ट करून ही नीटची एक्झाम प्रामाणिकपणे दिली। आमची ही लढाई त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे, त्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्यासाठी आहे ज्याने काबाड कष्ट करून ही एक्झाम दिली। आमची ही लढाई त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने या भोंगळ कारभारामुळं आज तो विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे। म्हणूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यातील हर एक घटकाला न्याय दिल्याशिवाय कदापि शांत बसणार नाही। बोला भारत माता की जय। मातरम मातरम, वंदे मातरम, आमच्या हक्काचं
शिक्षण आमच्या हक्काचं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.